नमस्कार. नमस्कार सर. सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज आपण ऊस पिकामध्ये आहोत. आज जर बघितलं तुम्ही, हा संपूर्ण ऊसाचा प्लॉट आहे. आता तुम्ही जर बघितलं, ऊसामध्ये आपण 100 टन किंवा 125 टन उत्पादन काढायचं म्हणतो, परंतु उत्पादन काढण्यासाठी आपण कशी मेहनत केली पाहिजे ऊसाला, किंवा काय काय काळजी घेतली पाहिजे लागवडीपासून ती काढणीपर्यंत. आता युवा शेतकरी आहेत आपल्याकडे, त्यांनी स्वतः जर तुम्ही बघितलं प्लॉट, ही चौथ्या नाही खोडवा पद्धत आहे, पीक आहे, परंतु यांचा जर फुटवा जर बघितलं तुम्ही, अॅक्युरेसी फुटवामध्ये बघितली. आता या साईडला जर तुम्ही बघितले, कमीत कमी 10 ते 14, 9 ते 10च्या पुढे त्यांचं कमीत कमी फुटवा आहे एका झाडाचा. आता जर तुम्हाला 100 टन काढायचं असेल किंवा 125 टन काढायचं असेल, तर तुमच्या फुटव्याची संख्या जास्त असणं गरजेचं ऊसाचं. आता यांनी एकंदरीत ह्या ऊसाला काय काय मेहनत केली, किंवा कसे खतं टाकले, किती दिवसाला पाणी देतात, यांची मेहनत काय, एकंदरीत एवढा फुटवा कसं काय आला त्यांच्या ऊसाला, हे त्यांचं तंत्रज्ञान तुम्हाला सांगणार आहेत. त्याआधी आपण पूर्ण व्हिडिओ पहा, त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की एकंदरीत आपण 100 टन तंत्र ऊसाचं उत्पादन काढण्यासाठी काय वापरलं पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे लागवड ते काढणीपर्यंत. आतापर्यंत जर बघितलं, तुम्हाला 2, 2.5, 3 महिन्याचा प्लॉट आहे. जर फुटवा बघितलं 10 ते 14 पर्यंत आहे, तर कसा आला फुटवा आणि एकंदरीत तंत्रज्ञान. नमस्कार भाई साहेब. नमस्कार सर. आपलं नाव सांगा पूर्ण. सर, माझं नाव अजित महादेव पाटील. मी राहणार एकुरका, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 7504 009 009. बरं, आपलं सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनल मध्ये आपलं धन्यवाद आणि स्वागत. थँक्यू सर, थँक्यू. बरं, मला एकंदरीत सांगा, हे तुम्ही ऊस लागवड केली, आता एकंदरीत सुरुवातीपासून याला काय काय तुम्ही वापर केला, कसं वापर केला? सर, हे आपलं ऊसाचं क्षेत्र जे आहे पूर्ण 4 एकरचं क्षेत्र आहे. इथं ह्या शेतामध्ये आपल्या एकोतळा शिवारामध्ये जमीन आहे, त्याचं 4 एकरचं क्षेत्र आहे. सर, याला आपण 9 ऑक्टोबरची लागवड आहे आपली. 9 ऑक्टोबरची लागवड आहे. तर याला म्हणजे खर्च काहीच नाही सर. याच्या आतापर्यंत आपल्याला 4 फवारण्या आणि एकच वेळेस, तो पण युरिया सुपर पोटॅशचा एकच डोस झालेला आहे त्या ऊसाला. आणि पाण्याचं नियोजन आहे, ते पाणी आम्ही 8 दिवसातून एकदा पाणी देतो साहेब. पण याचं कसं झालेलं आहे सर, ज्यावेळेस आपण ऊस लावला, 1 महिन्याचा ऊस झाला, त्यावेळेस आपण याची बाळबांधणी जे म्हणतात का शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी जे बाळबांधणी करणं म्हणतात का, की जे आपल्याकडे आजपर्यंत कोण करत नव्हतं, त्याची बाळबांधणी म्हणजे साहेब, आजपर्यंत या ऊसाला मी 3 बैलांना 3 पाळ्या घातलेल्या आहेत आणि ट्रॅक्टरची एक माती थोडी लावलेली मी आतापर्यंत, का तर पाणी जायना त्याच्यामुळे माती लावलेली आहे. आणि अजून तर ऊसाला ड्रिप केलेलं नाही मी. हे पाणी जे आहे ते पाट पाण्याच्याच हिशोबाने चालू आहे सगळं सर. जी बाळबांधणी करतो आपण सर, ऊसाची बाळबांधणी, मला एकाच अनुभव आला की ऊसाला एक त्या टायमिंग मध्ये बाळबांधणी म्हणा 2 पाळ्या ज्यावेळेस झाल्या, त्यावेळेस ऊसाचा फुटवा जास्त झाला. आणि फुटवा जास्त होता असताना की आपण जास्त ऊसाची फवारणी घेत नव्हतो, पण आपण काहीतरी आधुनिक तंत्रज्ञान म्हणून मी स्वतः पहिल्यांदा यावेळेस फवारणी घेतली पहिल्यांदा. तर 1-2 फवारणीमध्ये मला ऊसाच्या फुटव्याची संख्या जास्त वाढली. आणि त्याच्यामुळे आज सरासरी सर साधारण एक असं कडच्या साईडला तर 13-14 फुटवे सर ऊसाला. आणि सगळ्यात महत्वाचा हा 86-032 सर ऊस आहे. 86-032 ऊस आहे. त्याच्यामुळं ह्याला फुटवा तर कमी असतो, पण याला पहिल्यांदा, म्हणजे मी तर शेती करायला 4-5 वर्ष झालं, पण पहिल्यांदा एवढा फुटवा झालाय. मध्ये तर सर 15, 16, 17, 18 पर्यंत फुटवे आहेत. आणि एकरी 1700 ते 1800 किलो बेन लागले सर मला. 1700-1800 असं नाही की 2.5-3 टन नाही, मी 1700 ते 1800 किलो बेन लागलेलं आहे एकरी मला सर ऊसा. 2 कांड्यामध्ये अंतर तुम्ही ठेवलं? 4 बोटाचं अंतर ठेवलेलं आहे. आणि आपली 5 फुटी सर आहे. पण अजून ह्याच्यातून थोडं लक्षात आलं सर की 5 फुटापेक्षा 6-6.5 फुटाची सरी राहावी, असं माझं वैयक्तिक, जास्त अंतर राहावं असं माझं वैयक्तिक मत आहे सर. का तर आजच्या दृष्टिकोन 3 महिन्याच्या ऊसाला जर एवढं आपल्याला होत असेल, तर ऊसाचं दाटवा म्हणा, म्हणजे त्याच्यासाठी 6-6.5 फुटाची सरी राहावी असं मला वाटतंय सर. आता बरं, आता फवारणीमध्ये काय काय वापरलं त्याच्यामध्ये एकंदरीत तुम्ही? एकंदरीत काय सर, मायक्रोन्यूट्रनच्या 2 फवारण्या घेतलेल्या आहेत. आणि वसंत ऊर्जाच्या मी 2 फवारण्या. वसंत ऊर्जा किती दिवसांनी घेतलं तुम्ही? सर, मी माझे 1.5 महिन्यानंतर वसंत ऊर्जा घेतली, कारण खरं तर 30 दिवसाचा 60 दिवसाचा कालावधीला घ्यावं, आणखी फरक पडला असं म्हणणं आहे त्यांचं. पण मी 1.5 महिन्याच्या पुढून की एक सरासरी 45, 46, 50व्या दिवशी मी पहिली फवारणी घेतली. आणि दुसरी फवारणी 90व्या दिवशी, म्हणजे आता झालेली आहे सर दुसरी. पाण्याच्या किती दिवसाला पाळ्या ठेवतो तुम्ही एकंदरीत? सर, काय झालेलं आतापर्यंत 3 पाळ्या, म्हणजे महिन्यापासून मी पाळी घातलेली आहे. म्हणजे थोडं आईचं म्हणजे आपण ते म्हणजे तणाच्या नियंत्रणासाठी घेतली, पण त्याचा फायदा आपल्याला फुटव्यासाठी झाला आणि ऊसासाठी झाला सर. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल तर एकंदरीत जर तुम्ही ह्या शेतीमध्ये जर तुम्ही स्वतःहून बघत असाल, प्लॉट 10 फुटवे जर आले तुमचे, तर 100 टन उत्पादन, 100 टन उत्पादन निघतं एकर मध्ये. परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्या जर बघितलं तुम्ही, तुमचे जर फुटवा जर बघितला तुम्ही, कमीत कमी जर तुमचा फुटवा 5 आणि 6 फुटवा आहेत शेतकऱ्यांचे, त्याच्यामुळे 60 टन 65 टनाचा उपडा आमच्या शेतकरी कुठे गेला नाही महाराष्ट्रामध्ये. जर बीड सारख्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं, सरासरी जर उत्पादक काढलं तर शेतकऱ्याचं 65 टन आहे, त्याच्यावर कुठे गेलेलं नाही. परंतु 100 टन आपण आता ह्या साहेबाचं एकंदरीत तुम्ही नियोजन जर बघितलं तुम्ही, जर अवरेज उत्पादन जर काढायचं झालं तर 90 टनाच्या पुढे उत्पादन 100% निघतं यांचं, काहीही झालं तरी.
आता यांनी जर सांगितलं सुरुवातीपासून लागवडीपासून जर त्यांनी त्यांचं एक स्वतःचं एक नियोजन सांगितलं, तशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त फुटवा कसा काढता येईल, खताचा डोस कसा नियोजित पण देणार आहे. आता काय काय भरपूर शेतकऱ्याचं बघितलं तुम्ही, जमिनीच्या प्रकारानुसार किंवा जातीनुसार वेगवेगळ्या आहेत ऊसाच्या. आता 86-032 त्यांनी एक अनुभव सांगितला. 86 ह्या जातीला फुटवा अतिशय कमी असतो आणि ह्या जातीचं जर उत्पादन बघितलं तुम्ही 90 टनाच्या पुढे निघतच नाही कुठल्या. नाही सर, 70-75 टन. 70-75. आम्ही तर 70 टनाच्या पुढे कधी गेलेलो नाही. आधी आमचे वडील चुलते जे ऊस लावत होते 60-65 टन ॲव्हरेज चांगलं होतं. म्हणजे नवीन ऊसाला 60-65च्या पुढे ॲव्हरेज कधीच नव्हतं सर. परंतु जर तुम्ही त्या ऊसाला जर बाळ बांधणी आणि खताचा डोस आणि तण नियंत्रण यांचं बघितलं तर 100% तण नियंत्रण आहे. कारण की ऊसाच्या सोबत दुसऱ्या पिकाचं कुठलं कॉम्पिटिशन नाही आणि ऊसाचा फुटवा अतिशय चांगला आहे आणि फवारणी केला. आता भरपूर शेतकरी फवारणी करत नाही. माझा एक सल्ला असेल की तुम्ही कमीत कमी ऊस लावल्यानंतर पहिल्या महिन्यानंतर 30 दिवसानंतर पहिली फवारणी घेणं गरजेचं आहे. 19 घ्या, हुमिक ऍसिड जा सोडा पांढऱ्या मुळ्याचं, त्यानंतर वसंत सारखे उत्पादक आहेत, कुठलेही उत्पादक वापरा. परंतु आपला एक सगळ्यात महत्वाचा एक काय असणार आहे की आपला उत्पादक खर्च कमी असला पाहिजे, फवारणीचा खर्चही कमी असला पाहिजे. सर फवारणीचा विषय कसा झाला सर, मी काय म्हणतो औषध घेताना भारी फवारणीची गरज नाही. 1-2-3 फवारणी एक्स्ट्रा झालेलं सर. माझा एकरी 600 रुपये खर्च आहे. एकरी एका फवारणीचा 600 रुपये खर्च आहे. फवारणीला जास्त पैसे द्यावे लागले पण फवारणीच्या औषधाला कमी पैसे लागले सर. बघा शेतकरी मित्रांनो, हे म्हणते त्याला आधुनिक शेतकरी. आज आपण शेतकरी सोबत आपल्या आणला होता सुधारित तंत्रज्ञान युट्यूबला. एक तर युवा शेतकरी आहे आणि त्यांचा अनुभव शेतीमध्ये भरमसाठ आहे, जे की 80 वर्षाच्या शेती करणाऱ्या लोकांना सुद्धा अनुभव नाही. त्यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की खताच्या बियाण्यापेक्षा फवारणीच्या औषधापेक्षा फवारायला जास्त पैसे लागले. म्हणजे बघा तुम्ही, ह्यांनी अतिशय चांगले साधे मॉलिक्यूल वापरले परंतु रिझल्ट चांगला घेतलाय. अशा प्रकारे स्मार्ट पद्धतीने फवारणी करा, आपला कमीत कमी खर्चामध्ये जास्त कसा फुटवा काढता येईल. आता यांनी त्यांचा नंबर सांगितला, त्यांचा अनुभव सांगितलाय. जर तुम्हाला पर्सनली त्यांना विचारायचं असेल तर कॉल करून विचारा. तुमचा नंबर सांगा बरं. 7504-009-009. त्यांना कधीही कॉल करू शकता तुम्ही, त्यांना विचारा ऍक्च्युअल त्यांनी शेतीमध्ये काय केलं. आपलं सुधारित तंत्रज्ञान हे असे जे अनुभवी शेतकरी आहेत ज्यांनी की खरंच शेतीमध्ये नाविन्यपूर्ण काम केले. आता ही जो ऊस बघितला अतिशय चांगला आहे धाराशिव जिल्ह्याच्या मानाने. आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे नवल गोष्ट वाटत नाही, परंतु आमच्यासारख्या धाराशिव, बीड, परभणी जिल्ह्यामध्ये असं कोणी जर शेतकरी युवा शेतकरी जर करत असतील ते अतिशय नाविन्यपूर्ण उत्पादक असणार आहे आणि यांचं येणार उत्पादन ही विक्रमी असणार आहे. अशा प्रकारे त्यांनी आपल्या सुधारित तंत्रज्ञान त्यांचा एक स्वतःचा अनुभव वैयक्तिक लेवलला कशी शेती केली, काय केलं ही माहिती आपल्या चॅनलला दिल्याबद्दल त्यांच्याबद्दल आपल्या सुधारित तंत्रज्ञान आणि आपण सर्वजण शेतकरी सुद्धा त्यांना काय विचारायचं असलं विचारू शकतात. त्यांनी आपला अनुभव आणि एक मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर.